आज आम्ही गेलो हिरापूरला, त्यातली त्या शिंदपणाला भलतं पाणी आलं, त्यात शिंदपणाला एवढं पाणी आलं, अख्खं हिरापूर पाण्यात गेलं, त्यातली त्या शेतकऱ्याचं भलतं नुकसान झालं. पण आज कसं पहिल्यापासून बघा ना तर भावांनो, राम राम. सकाळी ठरल्याप्रमाणे आम्ही निघलो होतो हिरापुराच्या बैल बाजाराला. आता तुम्हाला माहितीये काहीतरी असल्याशिवाय आपण कुठे फिरायला जात नाही. त्यात हिरापूरमध्ये गेल्यानंतर कळलं आम्हाला आज बैल बाजार भरला नाही, कारण शिंदपणाला जेवढं पाणी आलं अख्खं गाव पाण्यात गेलं. तिथे गेल्या गावातले मित्र भेटले, पाणी बघून हातच जोडावा त्यांनी. बरं, ज्यांनी शिंदपणाचं पाणी पाहिलं त्यांनी आपल्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा बरं. आयला पण शेतकऱ्याचं लय नुकसान झालंय राव. एवढं पाणी बघून तर डोळ्यात लागले आमचे बिंगायला. म्हणलं बाहेरच एवढं पाणी, म्हणलं शिंदपणाला किती असं चला बघायला. जाताना पाहिलं अख्खे घर पाण्यात गेले तेव्हा. बरं, कोणाला वाटतं सरसकट नुकसान भरपाई मिळाली पाहिजे त्यांनी कमेंट करा. आयला पण शिंदपणाचं पाणी पाहिलं लय मोठी गर्दी आली तेव्हा, कारण शिंदपणा नदीच एवढी वाहत होती. त्यात पुन्हा इतके वर्ष झालं अशी नदी कवा वाहिली नाही. पण बरं, तुमच्या ज्या मित्रांनी व्हिडिओ पाहिला नाही त्यांना हा व्हिडिओ शेअर करा. इतकं पाणी पहिल्यांदा नदीला पाहिलं अख्खे डोळे बिंगा लागले घरा. आयला पण शिंदपणा नदीत वाळू लय आले असं गड्या. इथलं पाणी पाहिलं आणि बाहेर निघालो, बाहेर पण एवढं पाणी होतं, घर बुजली होती अख्खी. बरं, तुम्ही एवढे व्हिडिओ पाहता, लाईक करता, आपल्या आधी फॉलो करून करीत नाहीत, करून घ्या राव, 1 सेकंद लागतो. चला भेटू तुम्हाला दुसऱ्या ब्लॉग मध्ये.